मूल शहरात भव्य तिरंगा रॅली, देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमले शहर. मूल प्रतिनिधी दत्तात्रय वाराणसीवार. भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मूल शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विकासपुरुष आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली उत्साहात पार पडली. भाजपा चंद्रपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, भाजपा मूल शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले आणि तालुकाध्यक्ष चंदूभाऊ मार्गोनवार यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात तिरंगा, मनात देशप्रेम आणि ओठांवर भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देत नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. संपूर्ण शहर तिरंग्याच्या 3 रंगांनी सजले असून प्रमुख मार्गांवर नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण मूल शहर दुमदुमून गेले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग नोंदवत राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. अनेक घरांवर, दुकानांवर व प्रमुख चौकांमध्ये तिरंगा फडकताना दिसत होता. यावेळी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नागरिकांना संबोधित करताना, राष्ट्र प्रथम ही भावना प्रत्येकाच्या मनात दृढ झाली पाहिजे. देशाची अखंडता, एकता आणि सार्वभौमत्व टिकविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशभक्ती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्राभिमानाचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली मूल शहरासाठी उत्साहाचा आणि अभिमानाचा क्षण ठरली. रॅलीत मोठ्या संख्येने देशभक्त नागरिक, सामाजिक संस्था, पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तिथं स्वातंत्र्यवीर सावरकरांना बांधून बैलाच्या जागी त्यांना हंटर मारले जायचे. परी हृदयात एकच भावना होती, भारत माता की जय. हृदयात एकच भावना होती, वंदे मातरम. अरे आमचे शहीद सुखदेव असेल, शहीद चंद्रशेखर आझाद असेल. मला सौभाग्य आहे की शहीद राजगुरूंचं राजगुरुनगरला स्मारक बनवण्याचा संकल्प करण्याचं सौभाग्य मला लाभलं. आणि जेव्हा मी शहीद राजगुरूंचा इतिहास वाचायला लागलो तेव्हा अंगावर काटे आले. अरे एक असाही शहीद असू शकतो, अरे एक असाही तरुण असू शकतो. इंग्रजांनी या